माणसाची नीतिमत्ता साफ पाहिजे. भले काही मिळवता आले नाही तरी चालेल, पण कुणाचे हिसकावले नाही याचा आनंद कायम सोबत राहील. माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. पद महत्त्वाचे नसते, तर आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते. जीवनात सर्व काही आपल्या मनासारखं झालं असतं तर आयुष्यात सुखदुःखांचं काहीच महत्त्व उरलं नसतं. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहता आलं की आपल्याकडे नाही त्या गोष्टीचा त्रास कधीच होत नाही. मनस्ताप ही अवस्था अटळ, पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे तुकडे जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता आलं नाही तरी त्यात फुलं ठेवता येतात. आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखांच्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं. तुम्हाला तुमच्या नात्यांचं वेगळेपण शोधता आणि जपता यायला हवं. कर्ज फेडता येतं, पण उपकाराची परतफेड कधीच करता येत नाही. पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची गणती कोणाकडेच नसते. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय दुसरा कोणीच नसावा. एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो, पण धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा चांगला संबंध आहे. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे, मग तो पैसा असो की माणसं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणलेले असते. कोणी आपल्याला केवळ आजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर आपण फक्त शांत राहायचे. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. शोधण्यात गेलं सारं आयुष्य. आता कळलं की स्वतःपेक्षा चांगला सोबती कोणी नाही. जे दूर गेले ते विसरायचं आणि जे जवळ आहे ते स्वीकारून जगायचं. पैसा राहणीमान बदलू शकतो, व्यक्तिमत्व नाही. कोणताही दागिना ज्याप्रमाणे आपल्या सौंदर्यात भर घालत असतो, त्याचप्रमाणे उत्तम विचारांची माणसे सोबत असतील तर ती आपल्या विचारांच्या सौंदर्याची उंची वाढवत असतात. धन, दौलत, पैसा सगळ्यांकडेच असतो. शेवटी उपयोगात येतात ती नाती. संपत्ती आज आहे, उद्या नाही. शेवटी नातीच कामी येतात. गर्दीत सहभागी होणे फार सोपे असते, पण एखाद्या तत्वासाठी एकट्याने उभे राहणे फार कठीण. मन गुंतायला वेळ लागत नाही नि मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो फक्त गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचे जीवन सुखाने जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता, पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. खरे सौंदर्य हे हृदय आणि गुणांमध्ये असते, पण लोक ते नाहक रूप आणि कपड्यांमध्ये शोधत असतात. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
कधीकधी एकटेपणाची जाणीव होणे पण गरजेचं असतं, म्हणजे जबाबदारी पण जबाबदारीने सांभाळता येते.